नमस्कार भाविक श्रोते हो. आजपासून आपण भगवान रामकृष्ण परमहंस ह्यांच्या चरित्राचे श्रवण करणार आहोत. भव व्याघ्रे घालून उडी, गोवत्सास ताडा तोडी, केली देखोनी शीघ्र सोडी, तो सद्गुरू जाणावा. उत्तम गुणी शृंगारला, ज्ञान वैराग्य शोभला, तोच एक जाणावा भला भूमंडळी. दासबोध. आपण भवसागरात गटांगळ्या खात आहोत. ह्यातून पार पडण्याला दोन मार्ग आहेत. एक प्रवृत्ती मार्ग व दुसरा निवृत्ती मार्ग. पैकी प्रवृत्ती मार्ग हा विषकुंभ पयोमुखम अशापैकी आहे. म्हणजे हा आरंभी सुखाभास देणारा असून अंती दुःखात लोटणारा आहे. निवृत्ती मार्ग हा प्रथमतः नारिकेल पाकासारखा कष्टतर असून अंती ब्रह्मानंदास पोचविणारा आहे. परंतु साधारण जनस्वभाव बाह्यरंगास भुलून पडणारा असल्याने लोकांची प्रवृत्ती बहुधा पहिल्याच मार्गाकडे म्हणजे प्रवृत्ती मार्गाकडेच असते. आणखी खरोखरच प्रवृत्ती मार्गात म्हणजे प्रपंचात राहूनही परमार्थ करणे फारसे कठीण नाही. एवढेच नव्हे तर एकपरी बरेच सुलभ आहे. आणखी जो प्रपंच साधून परमार्थही साधितो त्याचीही महती लोक कमी गातात असे नाही. पण तसे वागणे म्हणजे कर्मयोगाचा मूर्तिमंत पुतळा बनणे. स्वतःच्या देहाची शुद्धीही न बाळगता काया वाचा मन केवळ परोपकारार्थ वाहणे हेही मनुष्य मात्रास फार जड जाते. कारण प्रवृत्ती मार्गातील मोहजालाच्या दोऱ्या इतक्या बळकट असतात की त्या केवळ शरीर सामर्थ्याने तुटणे दुरापास्त असते. निवृत्ती मार्ग हा ह्याहूनही फार भयंकर होय. कारण त्यात मेल्या मनुष्याची न धरिती आस, तैसा हो उदास संसारासी असे पाषाणासारखे घट्ट हृदय करावे लागते. म्हणूनच तुकाराम बुवा म्हणतात, चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मदेनाचे. तेव्हा असे जे कोणी कनककांता ह्यास तिलांजली देऊन सर्वसंग परित्याग करतात ते शुद्ध परमहंस स्थितीला पोहोचतात. ते साक्षात ईश्वर स्वरूपच होत. त्यास ह्या जड देहाची शुद्धीच नसते म्हटले तरी चालेल. असे पुरुष आपल्या भाग्योदयाने एखाद्याच ठिकाणी एखाद्याच दरीखोरीत हिऱ्याप्रमाणे चमकत असायचे. म्हणून त्यांची योग्यता फार मोठी होय. खडे हे प्रत्ययी पायाखाली गणतीने तुडविले जातात, पण हिरा दृष्टीत पाडावयाचे भाग्य एखाद्याचेच असते. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात काही मोती मिळत नाहीत. प्रत्येक वनामध्ये काही चंदन असत नाही. त्याचप्रमाणे साधूंची गोष्ट आहे. तेही धूमकेतूप्रमाणे कधी काळी उदयास येतात. अशाच साधू मालिकेपैकी भगवान रामकृष्ण परमहंस हे एक होऊन गेले. साधू म्हटले की त्यांची स्वरूपे व स्थिती ही निरनिराळ्या प्रकारची असायची. साधुत्वाची मुख्य लक्षणं जरी सर्वांची सारखी असतात तरी त्यांची स्थिती अगदी भिन्न भिन्न असते. उदाहरणार्थ, कोणी दिगंबर वृत्ती असतात, कोणी मौनच धरून राहतात, कोणी बालपिशाच्यावत स्वेच्छा क्रीडा करणारे असतात, कोणी सौम्य शब्दांनी उपदेश करतात किंवा कोणी विरुद्ध दिशेने म्हणजे कठोर शब्दांनी व अन्योन्युक्तीस जनास प्रबोध करतात. अशा साधूंच्या निरनिराळ्या वृत्ती असल्याने श्री अक्कलकोटचे महाराज, श्री नारायण स्वामी देव, श्री बालमुकुंद महाराज, श्री रघुनाथ समर्थ वगैरे व्यक्तीवरून समजण्यासारखे आहे. ह्यास्तव शिरोभागी दिलेल्या चरित्रनायकाचाही उपलब्ध असलेला वृत्तांत आज आम्ही देत आहोत. ह्यावरून त्यांची योग्यता केवढी मोठी होती व त्यांच्या प्रभावाने जगभर केवढी उलाढाल झाली होती हे सहजी लक्षात येईल. बंगाल प्रांतातील हुगळी जिल्ह्यामध्ये करमपूर म्हणून एक लहानसे खेडे होते. अर्थात आहे. तेथे इसवी सन 1833 तारीख 20 फेब्रुवारी रोजी रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला. त्या गावामध्ये परमहंसाच्या वडिलांचे घर तेवढेच काय ते ब्राह्मणाचे. बाकी सर्व लोहार, सुतार, गवळी, धनगर, तेली वगैरे हलक्या जातीचे लोक राहत होते.
रामकृष्ण परमहंसांच्या वडिलांचे नाम खुदीराम चट्टोपाध्याय असे होते. त्यांची अत्यंत गरिबी होती. तरी ते ब्राह्मण धर्माच्या आचारविचाराने राहत असत. ते मोठे भक्तिमान असून साधुवृत्तीने राहत. ते एकदा गयेच्या यात्रेस गेले असता त्यांस श्री विष्णूंचा दृष्टांत झाला की मी तुझ्या पोटी जन्म घेऊन येईन. त्यावरून त्यांनी रामकृष्ण ह्यांचे पाळण्यातील नाव गदाधर असे ठेवले. रामकृष्ण हे नाव त्यांस पुढे लोकांनी दिले. खुदीराम दिसण्यास मोठे भव्य धिप्पाड असून स्वभावाने उदार असत. जे जे काय काय बोलत ते खरे होत असे, म्हणून त्यांस वाकसिद्धी होती. त्यामुळे त्यांच्या गावातील सर्व लोक त्यांस देवांप्रमाणे पूज्य मानित. चट्टोपाध्याय हे पूर्वी डिरे म्हणून गाव होते, तेथे राहत असत व तेथेच त्यांची वडिलोपार्जित जमीन वगैरे होती. परंतु त्या गावच्या इनामदाराने ह्यांना एका खटल्यात आपल्या तर्फेने साक्ष देण्यासाठी आग्रह केला. तो त्यांचा आवडला नाही आणि त्यासाठी श्रीमंतांशी विरोध कोण करीत बसावा म्हणून त्यांनी ते गाव सोडून दिले. एवढेच नव्हे तर सर्व घरदारावर तुळशीपत्र ठेवून ते मुकाट्याने बायका मुलांसह निघाले. ते कमरपुकर इथे येऊन राहिले व तेथे 4-2 मित्रांच्या साहाय्याने आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवू लागले. गावाबाहेर एक लहानशा जमिनीचा एक तुकडा त्यांस मिळाला होता. श्रीराम हे त्यांचे कुलदैवत व उपास्य दैवत होते व त्यावर त्यांची अतोनात भक्ती असे. त्या शेताची पेरणी करताना ते स्वतः तेथे जात आणि रघुवीराच्या नावाने त्यात मुठभर दाणे पेरीत आणि नंतर बाकीचे सारे शेत गडी माणसांच्या पेरण्यास सांगत. पण चमत्कार हा की तेवढ्या जमिनीच्या तुकड्यात जेवढे धान्य उत्पन्न होई तेवढे त्यांच्या प्रपंचास पुरे. तुठवडा म्हणून कधी आला नाही. खुदीरामांच्या पत्नीचे म्हणजे परमहंसांच्या मातुश्रीचे नाव चंद्रमणी देवी असे होते. ह्या बाई महान साध्वी असून अत्यंत कोमलमानाच्या व उदार असत. ही उभयताही अतिथींचा सत्कार करण्यात व गोरगरिबांस धर्म देण्यास सदा सर्व काळ दक्ष असत. आपणास किंवा मुलाबाळांस उपास पडत असला तरी चिंता नाही, परंतु अतिथीला विनमुख दवडायचे नाही असे त्यांचे व्रत असे. वेळेस असेल ती भाजी भाकर मोठ्या भक्तिभावाने पुढे करायची. त्यांना उद्याची काळजी म्हणजे कसली ती ठाऊकच नसे. साधू संतांशी सहवास ठेवावा, देवदेव करावा आणि सुजनतेने राहावे हा त्यांचा नित्यक्रम. खुदीरामाची एक मुलगी 14-15 मैलावर एक गाव होते तेथे दिली होती. तिच्या समाचारास म्हणून ते एकदा निघाले व अर्धी अधिक वाट चालून गेले. तो तेथे एक बेलाचे झाड दृष्टीस पडले. त्याला नवीन पालवी फुटून कोवळी लुसलुशीत केदळे आली होती. ती पाहून त्यांस मोठा आनंद झाला. त्यांनी लागलीच त्या झाडावर चढून आपणास ओझे नेवेल इतका भला खांदडीभर वेल काढला आणि ते ओझे घेऊन परत घरी आले. मुलीला भेटायचे वर्गे सारे तसेच्या तसेच राहिले.